Good morning students. Now here we are also discuss about the problem number 2 on working capital. या ठिकाणी आपण प्रॉब्लेम नंबर 2 वर्किंग कॅपिटलचा पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी आर ऑल्सो रीड द प्रॉब्लेम केअरफुली. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम नीट वाचूयात. प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे ते पाहूयात. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ए फोरकास्ट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग डेटा. आउटपुट 10,000 units per annum. Elements of cost rupees in per unit. Raw material rupees 6, direct labor rupees 4, overheads rupees 5, total cost rupees 15, rupees 15, profit 3 रुपये rupees 3, सेलिंग प्राइस rupees 18. म्हणजे प्रॉब्लेममध्ये देताना आपल्याला काय दिलं आहे तर आउटपुट 10,000 युनिट्स पर ॲनम, म्हणजे वर्षाला 10,000 युनिट्सचं उत्पादन होतं किंवा प्रोडक्शन होतं आहे. आणि त्या प्रोडक्शनसाठी येणारा जो काही खर्च आहे, मग रॉ मटेरियलचा खर्च एका नागामागं 6 रुपये, डायरेक्ट लेबरचा 4 रुपये, ओव्हरहेड्स इतर खर्च असतील 5 रुपये, असा टोटल खर्च येतो एका नागामागं 15 रुपये. त्यामध्ये कंपनीनं प्रॉफिट या ठिकाणी ॲड केलेला आहे 3 रुपये आणि सेलिंग प्राईस ठरवलेली आहे त्यांनी 18 रुपये. अशा पद्धतीनं एलिमेंट्स ऑफ कॉस्ट असेल ते एलिमेंट्स ऑफ कॉस्ट आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पुढं आपल्याला सांगितलेलं आहे रॉ मटेरियल आर केप्ट इन स्टॉक ऑन ॲन ॲव्हरेज फॉर 1 month. म्हणजे रॉ मटेरियल आर केप्ट इन स्टॉक ऑन ॲन ॲव्हरेज फॉर 1 month. जे कच्चा माल असेल तो कच्चा माल तो स्टॉकमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज किती पिरियड राहतो आहे तर 1 monthपर्यंत या ठिकाणी राहतो आहे. वर्क इन प्रोसेस इन ॲन ॲव्हरेज 2 weeks. म्हणजे रॉ मटेरियलवर प्रोसेस करण्यासाठी किती कालावधी लागते तर 2 आठवड्याचा कालावधी लागतो. फिनिश्ड गुड्स आर इन स्टॉक ऑन ॲन ॲव्हरेज 1.5 months. फिनिश्ड गुड्स म्हणजे काय तर तयार झालेला जो काय पक्का माल असेल तो पक्का माल ऑन ॲन ॲव्हरेज त्या कंपनीमध्ये 1.5 महिन्या ठिकाणी राहते असं आपण समजूया, कन्सिडर करूया. क्रेडिट अलाउड टू डेटर्स इज 2 months. क्रेडिट अलाउड टू डेटर्स किंवा कस्टमर असेल ते कस्टमरला 2 महिन्याचा क्रेडिट पिरियड अलाउड केलेला आहे. क्रेडिट अलाउड बाय क्रेडिटर्स इज 1 month. क्रेडिट अलाउड बाय क्रेडिटर्स म्हणजे कोण सप्लायर. सप्लायरनं तुम्हाला की कंपनीला किती दिला आहे 1 monthचा क्रेडिट पिरियड दिलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी रॉ मटेरियल खरेदी केल्यानंतर 1 महिन्यानंतर ते पैसे आपण देऊ शकतो. लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस इज 1 week. म्हणजे कर्मचारी वर्ग असेल लेबर असतील त्यांचं पेमेंट लॅग इन पेमेंट इज 1 week. लॅग इन पेमेंट, आता इथं एक नवीन शब्द आला लॅग इन पेमेंट. आता लॅग इन पेमेंटचा आपल्याला इथे या ठिकाणी थोडासा अर्थ पाहावा लागेल. आता व्हॉट इज मीन बाय द लॅग इन पेमेंट. जनरली आपण बघतो ज्यावेळेस एखादं पेमेंट असेल ते पेमेंट केलं जातं. उदाहरणार्थ इथं वेजेसच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर वेजेस असतील ते कोणाला दिले जातील तर तुमचं जे काय लेबर असतील त्या लेबरला वेजेस दिले जातील. मग लॅग इन पेमेंट लॅग इन पेमेंट म्हणजे शब्दाचा अर्थ जर घेतला तर पेमेंटमध्ये मागे पडणे. म्हणजे काय तर आज त्याच्याऐवजी पेमेंट ते काही देणार आपण आठवड्याने देणार असं या ठिकाणी आपण समजण्यासाठी अर्थ घेऊया. मग आता इथं ही इन्फॉर्मेशन दिल्यानंतर याचं आपण सोल्युशन करूयात. सोल्युशन करताना आपण काय म्हणतो प्रथमतः या ठिकाणी आपण टायटल काय करतो इन द बुक्स ऑफ. आता कंपनीचं नाव दिलं नसल्यामुळं आपण काही इथं लिहिणार नाही. दिलं असेल तर ते येईल फोरकास्ट ऑफ कॉम्प्युटेशन ऑफ फोरकास्ट ऑफ वर्किंग कॅपिटल forecast of working capital requirement. Forecast of working capital requirement. Forecast of working capital requirement. मग आपण काय करणार ड्रॉप करणार इन्सर्ट टेबल. आपण काय केलं ड्रॉप केलं. म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमच्या नोटबुकवर ड्रॉप करा फॉर्मॅट म्हणजे पर्टिक्युलर्स. पहिला कॉलम आला पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम येईल रुपीज इनर कॉलमला रुपीज, आउटर कॉलम रुपीज. आता फर्स्ट ऑफ ऑल ए पॉइंट
करंट असेट्स तर करंट असेट्समध्ये नेमकं काय काय येतं तर आपण बघतो आता पाहताना प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा आपण बघूयात प्रॉब्लेममध्ये काय काय दिलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ कॉस्ट आपण बघितलं. आता फर्स्ट पॉईंट आहे रॉ मटेरियल. आता वेदर द रॉ मटेरियल इज करंट असेट और करंट लायबिलिटी, तर रॉ मटेरियल ही करंट असेट आहे का करंट लायबिलिटी हे आपल्याला पहिल्यांदा आयडेंटिफाईड करावं लागेल. म्हणजे खाली दिलेली ॲडिशनल इन्फॉर्मेशन ते आपण बघून या ठिकाणी काय करणार ह्या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन करणार. म्हणजे या ठिकाणी आपणाला रॉ मटेरियल इट इज ऑल्सो द करंट असेट, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक किंवा रॉ मटेरियल. मग आपण वर्किंग कॅपिटलमध्ये फोरकास्ट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट पहिले करंट असेट येईल रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियलची तर आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करावं लागेल. मग त्याचा फॉर्म्युला काय तर आउटपुट ऑब्लिक सेल्स. मग प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे तर इथं आपल्याला आउटपुट दिलेलं आहे 10,000 युनिट. मग आपण काय करणार फॉर्म्युलामध्ये पहिल्यांदा काय घेतो आपण आउटपुट 10,000 युनिट्स, त्यानंतर इंटू रेट. रॉ मटेरियल परचेस केलं म्हणजे त्याचं काय येणार फक्त रॉ मटेरियलचा रेट येईल किती आहे पर युनिट. रॉ मटेरियल आहे ₹6 मध्ये इंटू रेट आला आपला 6. त्यानंतर इंटू पिरियड कशामध्ये दिला आहे तर रॉ मटेरियल आर केप्ट इन स्टॉक ऑन ॲन ॲव्हरेज फॉर 1 मंथ. मंथमध्ये पिरियड दिलेला आहे 1 मंथ हा काय झालेला आहे पिरियड दिलेला आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी आउटपुट दिलेला आहे 10,000 युनिट्स. आउटपुट किती दिलेला आहे 10,000 युनिट्स. मग त्यानंतर आपण काय बघतो काही वेळेस आपल्याला टोटल कॉस्ट घ्यावी लागेल. काही ठिकाणी आपणाला लेबरचं वेजेस असतील तर तिथं लेबरचा रेट घ्यावा लागेल. काही ठिकाणी आपणाला ओव्हरहेड्स असतील तर ओव्हरहेडचा रेट द्यावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपणाला त्या ॲडजस्टमेंटनुसार ते बघावं लागेल. म्हणजे पिरियड 1 मंथ, आउटपुट 10,000 युनिट्स, रेट घेणार रॉ मटेरियलचा ₹6 म्हणजे 1 मंथमध्ये दिलेला आहे. म्हणजे काय ना 10,000 इंटू 6 इंटू 1 डिवायडेड बाय 12 बार. मग ह्याची आपण अमाऊंट कॅल्क्युलेट करणार. ते अमाऊंट किती येते तर 10,000 कॅल्क्युलेटर तुम्ही करू शकता 10,000 गुणिले 6 गुणिले 1 भागिले 12 म्हणजे अमाऊंट येते ती 5,000. म्हणजे इनर कॉलमला अमाऊंट कॉलममध्ये 5,000. दुसरं काय सांगितलं आहे तर वर्क इन प्रोसेस इन ॲन ॲव्हरेज 2 वीक्स. आता इथं क्रेडिट पिरियड दिला आहे 2 वीक्सचा. आता वर्क इन प्रोसेस, मग वर्क इन प्रोसेस असेल तर त्या वर्क इन प्रोसेसमध्ये काय काय लागेल बघा. वर्क इन प्रोसेस इथं आपण समजण्यासाठी आपण इथं लिहितो आहे वर्क इन प्रोसेस ही काय आली आपली करंट असेट्स. कुठल्या कशा अंतर्गत घेणार आपण करंट असेट अंतर्गत करंट असेट आले. आता फक्त प्रश्न आहे रेट किती घ्यायचा. रेटला आपण काय केलं क्वेश्चन मार्क केला. मग हे समजण्यासाठी आपल्याला काय पाहावं लागेल बघा. वर्क इन प्रोसेस म्हणजे काय तर इथं तुमचं प्रोडक्शनची प्रोसेस स्टार्ट झाली किंवा चालू झाली. मग ह्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काय लागेल तुम्हाला रॉ मटेरियल लागेल. रॉ मटेरियल आवश्यक आहे. रॉ मटेरियल आलं की तुम्हाला काय लागणार विदाऊट लेबर. तुम्ही या ठिकाणी ते त्याच्यावर प्रोसेसिंग करू शकता का म्हणजे इथं लेबर आला परत इतर काही खर्च असतील ते इतर खर्चसुद्धा या ठिकाणी करावे लागतील. ओव्हरहेड्स आले. मग ह्या सगळ्यांचं मिळून ते काय होणार आहे वर्क इन प्रोसेसमध्ये या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. मग ह्या सगळ्यांवर आपल्याला काय करावं लागणार आहे खर्च करावा लागणार आहे. म्हणजे आपण वर्क इन प्रोसेससाठी घेताना काय घेणार आपण टोटल कॉस्ट. रेट कुठला घेणार टोटल कॉस्टचा. म्हणजे आपण आता वर्क इन प्रोसेस हे काय आली करंट असेट्स आली. म्हणजे करंट असेट्स अंतर्गत आपण तिथं काय म्हणणार वर्क इन प्रोसेस. करंट असेटच्या अंतर्गत वर्क इन प्रोसेस घेताना काय
आउटपुट ऑब्लिक सेल्स, इथं काय दिलं आहे आउटपुट दिले आहे 10,000 युनिट्स इंटू रेट किती येणार, तर ते वर्क इन प्रोसेसमध्ये मटेरियलसुद्धा लागेल, लेबरसुद्धा लागतील आणि ओव्हरहेडसुद्धा या ठिकाणी लागतील. म्हणजे ते काय घेणार आपण या तिघांची बेरीज, म्हणजेच टोटल कॉस्ट किती आहे 15 रुपये. म्हणजे वर्क इन प्रोसेसला रेट घेताना किती घेणार टोटल कॉस्टचा, म्हणजे इंटू 15 इंटू क्रेडिट पिरियड. किती आहे क्रेडिट पिरियड त्याचा, क्रेडिट पिरियड आहे 2 वीक्स. म्हणजे 2 वीक्स आहे म्हणल्यानंतर काय येणार, तर 2 डिवायडेड बाय 52, 2 डिवायडेड बाय 52. म्हणजे वीक्समध्ये असल्यामुळं आपण डिवायडेड बाय 52 केलं. पहिलं रॉ मटेरियल होतं मंथमध्ये, म्हणून आपण काय केलं डिवायडेड बाय 12 केलं. आता याचं कॅल्क्युलेशन करून येणारी जी काय अमाऊंट असेल आपण ते इनर कॉलमला घेऊयात. मग अमाऊंट कॅल्क्युलेटर बघा, 10,000 गुणिले 15 गुणिले 2 भागिले 52. म्हणजे ती अमाऊंट येते बघा 10,000 गुणिले 15 गुणिले 2 भागिले 52. किंवा जर आपल्याला याचं मंथमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो बघा. मंथमध्ये कन्वर्जन केल्यानंतर काय येणार आहे, तर हाफ मंथ येईल. म्हणजे 4 वीकचा समजा एक मंथ कन्सिडर केला तर इथं काय 2 वीक्स आहेत, म्हणजे काय आला हाफ मंथ आला. म्हणजे आपण ते करताना कसं करू शकणार, 10,000 गुणिले 15 गुणिले 1 भागिले 24 भागिले 24 केले किती 6,250. इथे कसं काढलं बघा आपण, म्हणजे इथं आपण काय केलं तर 4 आठवड्याचा काय केलं आपण एक मंथ पकडला. मग ह्या वीकचं कन्वर्जन आपण मंथमध्ये करणार. मग 4 आठवड्याचा जर एक मंथ असेल तर 2 वीकचा किती मंथ होईल, तर हाफ मंथ होईल. हाफ म्हणजे 1/2 काय आला तुमचा, हे आला 1/2. त्यानंतर आणखी इथं काय येणार, मग आपण इंटू त्याला आणखी काय करणार 1 डिवायडेड बाय 12. म्हणजे इथं 10,000 गुणिले 15 गुणिले 1 गुणिले 1 भागिले 24 म्हणजे काय, तर 1/2चे हे 2 आणि 1/12चे हे 12. म्हणजे 12 गुणिले 2 किती आले 24. म्हणजे अमाऊंट किती येते ते 6,250. म्हणजे इथं काय केलं आपण कन्वर्जन केलं. काय कन्वर्जन केलं, तर आपण काय केलं वीक्स इज कन्वर्टेड इंटू मंथ. म्हणजे वीक्स इज कन्वर्टेड इंटू मंथ्स. वीक्स इज कन्वर्टेड इंटू मंथ्स. मग काय केलं 4 वीक्स इज इक्वल टू काय केलं आपण 1 मंथ. 4 वीक्स इज इक्वल टू 1 मंथ केलं. मग इथं किती दिले आहेत, तर इथं आपणाला दिलेलं आहेत काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथं बघा 2 वीक्स दिलेलं आहे. 2 वीक्स दिलेलं म्हणजे 2 वीक्स इज इक्वल टू काय येणार, तर 1/2 मंथ येणार. काय येणार 1/2 मंथ येईल. मग ह्यानुसार आपण ते केलं आणि त्याचा अमाऊंट किती आली आपली, म्हणजे 10,000 इंटू 15 हा काय रेट आहे, टोटल कॉस्ट इंटू 1/2 इंटू 1 डिवायडेड बाय 12. मंथमध्ये कन्वर्जन केल्यामुळे काय केलं आपण 1 डिवायडेड बाय 12. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे, फिनिश द गुड्स आर स्टॉक इन ऑन ॲन ॲव्हरेज 1 and 1/2 months. 1 and 1/2 months म्हणजे क्रेडिट पिरियड म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 1/2 months. म्हणजे फिनिश द गुड्स ही काय झाली करंट असेट. म्हणजे करंट असेट्स अंतर्गत घेणार आपण फिनिश द गुड्स मग आउटपुट 10,000 इंटू रेट. फिनिश द गुड्स म्हणजेच काय, तर तयार झालेला पक्का. मग तयार झालेला पक्का माल असेल तिथं तुम्हाला रॉ मटेरियलचा खर्च येईल.
लेबरचा खर्च येईल आणि ओव्हरहेडचा खर्च येईल. म्हणजे इथं सुद्धा घेताना आपण काय घेणार, टोटल कॉस्ट 15 आहे इंटू, आता क्रेडिट पिरियड कशामध्ये दिला आहे तर क्रेडिट पिरियड इज गिवन इंटू द मंथ 1.5 मंथ. 1.5 मंथ म्हणजे ते किती येणार तर 3/2 किती आलं ते 3/2 मॅथमॅटिकल इक्वेशन तुम्हाला माहीत आहे 3/2 म्हणजे 3/2 केलं तर किती येते 1.5 येते म्हणजे नो डाऊट म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण 1/2. 3/2 केलं किती येते 1.5 किंवा 1/2 म्हणलं की किती आलं 1.5 मंथ्स. म्हणजे इथं 3/2 इंटू मंथमध्ये आहे म्हणजे काय येणार /12. मग ह्याच्यावरून ते कॅल्क्युलेशन करा ते किती येते बघा. म्हणजे कॅल्क्युलेशन कसं करणार तर युनिट्स किती आहेत 10,000 इंटू रेट किती आहे 15 इंटू 3 इंटू 1/24 इज इक्वल टू किती आलं फिनिश्ड गुडचं 18,750. अमाऊंट आली 18,750. अमाऊंट आली फिनिश्ड गुडची 18,750. 18,750. पुढचं काय दिलं आहे बघा डेटर्स. क्रेडिट अलाउड टू डेटर्स इज 2 months. कस्टमर असेल त्या कस्टमरला क्रेडिट पिरियड किती अलाउड केला आहे 2 months. म्हणजे डेटर्स म्हणजे कोण कस्टमर. मग आता इथं डेटर्स किंवा कस्टमर्स ही काय झाली करंट असेट्स. म्हणजे करंट असेट्सच्या हेड अंतर्गत आपण काय म्हणणार डेटर्सचे अमाऊंट आपल्याला काढायचे 10,000 हे काय झाले युनिट झाले. त्यानंतर इंटू आता रेट घेताना आपण किती घेणार तर डेटर्स म्हणजे कोण तर कस्टमर. डेटर्स म्हणजे कोण आला तुमचा कस्टमर आला. डेटर्स म्हणजे कोण डेटर्स इट इज नथिंग बट इट इज आवर कस्टमर. डेटर्स इट इज ऑल्सो आवर कस्टमर. कस्टमरला तुम्ही काय केला माल विकला सेल केला म्हणजे तो काय केला असेल सेल फिनिश्ड गुड्स काय केला असेल सेल ऑफ फिनिश्ड गुड्स. मग फिनिश्ड गुड्स असेल तर मग त्यासाठी खर्च कुठला होणार आहे तर तिथं मटेरियल लागलं असेल मटेरियल. त्यानंतर तिथं लेबर असतील त्या लेबरनी ते फिनिश्ड गुड्स असेल ते फिनिश्ड गुड्स तयार केलं असेल किंवा इतर खर्चसुद्धा या ठिकाणी तिथं लागले असतील. म्हणजे इथं जे फॉर द पर्पज ऑफ प्रोड्युसिंग द फिनिश्ड गुड्स म्हणजे पक्का माल तयार करण्यासाठी ह्या 3 गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे किंवा या 3 गोष्टीवर खर्च करावा लागेल. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही कस्टमरला माल विकता मग उधारीवर माल विकला असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण तो पर्सन असेल तर आपण डेटर्स म्हणतो. मग डेटर्सला क्रेडिट पिरियड अलाउड केला असेल मग इतर रेट घेताना कुठला घेणार तर आपण टोटल कॉस्टचा. मग टोटल कॉस्ट किती आहे तर एलिमेंट्समध्ये टोटल कॉस्ट किती दिली आपल्याला तर 15 रुपये म्हणजे इंटू 15 इंटू आपलं काय झालं आउटपुट झालं त्यानंतर रेट झालं त्यानंतर क्रेडिट पिरियड किती दिला आहे डेटर्सचा क्रेडिट पिरियड दिला आहे 2 months म्हणजे काय येणार आहे 2/12 2/12. मग ह्याचं कॅल्क्युलेशन करा तुमच्या कॅल्क्युलेटरवर. कसं करणार कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करा 10,000 गुणिले 15 गुणिले 2 भागिले 12 म्हणजे अमाऊंट येते 25,000 25,000. 10,000 गुणिले 15 गुणिले 2 भागिले 12 अमाऊंट येते डेटरची 15,000. त्यानंतर क्रेडिट अलाउड बाय क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स इट इज ऑल्सो आवर करंट लायबिलिटी. क्रेडिटर्स म्हणजेच कोण सप्लायर ऑफ रॉ मटेरियल. आता क्रेडिटर्स इट ऑल्सो इन्क्लुडिंग इन टू द करंट लायबिलिटी. आपण कुठे घेतो तो करंट लायबिलिटीमध्ये घेतो. म्हणजे इथं 1-2 ओळी जागा सोडून बी पॉईंट येईल आपला करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीच्या हेड अंतर्गत करंट लायबिलिटी
करंट लायबिलिटी आली आपली क्रेडिटर्स, ही काय झाली करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटीच्या अंतर्गत घ्या सन्ड्री क्रेडिटर्स किंवा क्रेडिटर्स. करंट लायबिलिटीच्या क्रेडिटर्स, क्रेडिटर्सला पहिल्यांदा येणार आउटपुट 10,000 इंटू रेट. आता रेट घेताना क्रेडिटर्सला आपण, क्रेडिटर्स म्हणजे कोण, सप्लायर्स. क्रेडिटर्स म्हणजे कोण, सप्लायर्स. क्रेडिटर्स म्हणजे कोण, सप्लायर. सप्लायर्स ऑफ रॉ मटेरियल, सप्लायर्स ऑफ रॉ मटेरियल, सप्लायर्स ऑफ रॉ मटेरियल. मग त्याला कंपनी पेमेंट पेड करताना इथं आपला आता आला क्वेश्चन मार्क. पेमेंट पेड करताना कशाचं करणार, पेमेंट फेड कशाचं, तर रॉ मटेरियलचं पेमेंट पेड करेल. म्हणजे इथं क्रेडिटर्सला घेताना रेट कोणता घेणार, तर रॉ मटेरियलचा. म्हणजे तो रेट काय येईल त्याच्या मागचं मी मिनिंग सांगितलेलं आहे. क्रेडिटर्स म्हणजे कोण, सप्लायर ऑफ रॉ मटेरियल. त्याला पेमेंट पेड, कुठलं पेमेंट पेड करणार, जे तुम्ही रॉ मटेरियल खरेदी केलं असेल त्याचंच आपण काय करणार, पेमेंट पेड करणार. म्हणजे इथं रेट येताना कुठला येणार, रॉ मटेरियलचा रेट येईल. म्हणजे इथं आपलं करंट लायबिलिटी अंतर्गत क्रेडिटर्स, मग पहिलं काय घेतलं आपण, आउटपुट 10,000 इंटू रेट कुठला येणार, रॉ मटेरियलचा. रॉ मटेरियलचा रेट किती आहे पर युनिटला, ₹6. म्हणजे इंटू रेट किती आला, 6 इंटू आता पिरियड किती दिला आहे, पिरियड बघा, पिरियड क्रेडिटर म्हणजे क्रेडिट अलाउड बाय क्रेडिटर्स इज 1 month. 1 month दिलेला आहे म्हणजे 1/12. 1 month म्हणजे 1/12. मग याचं कॅल्क्युलेशन करा किती येते ते बघा. क्रेडिटर्सचं कॅल्क्युलेशन तुमच्या कॅल्क्युलेटरवर 10,000 इंटू 6 इंटू 1/12 म्हणजे अमाऊंट येते ते 5,000. अमाऊंट आली 5,000. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय, लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस. म्हणजे वेजेस असेल त्या वेजेसचं पेमेंट केलेलं आहे. म्हणजे ते काय येणार, इथं काय कशा अंतर्गत येणार, करंट असेट्स अंतर्गत येईल का करंट लायबिलिटी अंतर्गत. म्हणजे जे कर्मचारी वर्ग असेल त्यांना ते पेमेंट द्यावं लागणार आहे. म्हणजे ते काय झाली, कंपनीची करंट लायबिलिटी झाली. म्हणजे करंट लायबिलिटी अंतर्गत आपण काय म्हणणार, लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस. लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस. मग इथं काय येणार, पहिल्यांदा घेतलं आपण आउटपुट इंटू. आता इथं मुद्दा असा आहे, तर रेट घेताना कोणता घ्यायचा. म्हणजे इथं वेजेसचं पेमेंट कुणाला केलं जाईल, वेजेसचं पेमेंट कुणाला केलं जाईल, लेबरला. कुणाला, लेबरला. कोणत्या रेटनुसार केलं जाईल, जो काय लेबरचा रेट असेल त्या रेटनुसार त्याचं पेमेंट केलं जाईल. मग लेबरचा रेट किती आहे, तर ₹4 पर युनिट. ₹4 काय येतं, पर युनिट आहे. म्हणजे आपण वेजेस ऑफ पेमेंट किंवा लॅग इन पेमेंट ऑफ वेजेसला रेट घेताना कुठला घेणार, लेबरचा. तो किती आहे, ₹4. म्हणजे आपलं जे काय फॉर्म्युला असेल, म्हणजे आउटपुट घेतलं 10,000 युनिट्स, त्यानंतर रेट किती येणार, तर रेट येईल तुमचा 10,000 इंटू 4 इंटू आता पिरियडचं काय करावं लागेल आपल्याला, इथं वीक्समध्ये दिलेलं आहे. 1 वीक त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल आपल्याला, मंथमध्ये. जर 4 आठवड्याचा एक मंथ असेल तर एका वीकचा मंथ किती येईल बघा. 4 वीक्सचा जर एक मंथ असेल तर इथं एका वीक्सचा मंथ किती येईल हे क्वेश्चन मार्क आहे. मग आपण काय करणार, तर 1/4 येणार. मध्ये जर एका मंथमध्ये जर 4 आठवडे असतील, मग तिथं एक वीक असेल तर मग किती येणार,
आपण पर्सेंटेजमध्ये काढायचं म्हटलं तर ते किती येणार 25% येतोय. म्हणजे 25% म्हणजे किती आला 1/4 आला. म्हणजे घेताना आपण काय म्हणणार इथं 1/4 मंथ आला. तो 1/4 मंथ म्हणजे वीकचं कन्वर्जन आपण मंथमध्ये केलं म्हणजे ते किती येणार 1/4. याचं कन्वर्जन मंथमध्ये केलं असल्यामुळं साहजिकच आपल्याला काय करावं लागेल डिवायडेड बाय 12 म्हणजे 1/12 या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. डिवायडेड बाय 12 करावं लागेल. मग याचं कॅल्क्युलेशन आपल्याला तुमच्या कॅल्क्युलेटरवर करावं लागेल. ते कसं 10,000 युनिट्स इंटू रेट आहे वेजेस म्हणल्यानंतर डायरेक्ट लेबरचा रेट 4 इंटू 1 डिवायडेड बाय 12 आणि 4 12 गुणिले 4 म्हणजे किती आला 48 डिवायडेड बाय 48 म्हणजे किती येते 833.33. म्हणजे घेताना आपण इथे किती घेणार 833. मग अशा पद्धतीनं आपलं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट फोरकास्ट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट त्यामध्ये कुठला पॉईंट राहिला आहे का बघूयात आपण. रॉ मटेरियल करंट असेसमध्ये घेतलेले आहेत. वर्क इन प्रोसेस करंट असेसमध्ये घेतलेले आहेत. फिनिश्ड गुड्स करंट असेसमध्ये घेतलेला आहे. क्रेडिट अलाउड टू डेटर्स घेतलेला आहे. क्रेडिट अलाउड बाय क्रेडिटर्स करंट लायबिलिटीमध्ये घेतलेला आहे. आणि लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस हे करंट लायबिलिटीमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण काय करणार टोटल ऑफ करंट असेट्स. पहिल्यांदा टोटल करणार टोटल ऑफ करंट असेट्स. ही करंट असेट्सची टोटल किती येते बघा 5,000 प्लस 6,250 प्लस 18,750 प्लस 25,000 25,000 टोटल येते 55,000 55,000. त्याच्यामधून आपण काय लेस करणार लेस करंट लायबिलिटी आपण लेस करणार. त्याच्या अगोदर काय करणार त्याची टोटल म्हणजे टोटल ऑफ करंट लायबिलिटी in bracket B total of current assets in bracket A. You should be write down here A in bracket A. Then write down the total of current liability in outer column. Total 5,833. Then we get the working capital forecast of working capital requirement of an company. Working capital forecast of working capital in bracket A minus B 55,000 55,000 minus 5,833 is equal to working capital requirement for 49,167 is the forecast of working capital requirement. Our answer is nothing but a 49,167. It is the correct answer of our problem. Working capital requirement, forecast of working capital requirement. Very simple problem. And note, we also write down the note weeks is converted into months, and for that purpose 1 month is equal to 4 weeks is taken. Note, weeks is converted into month and 1 month is equal to 4 weeks. म्हणजे एका महिन्यामध्ये आपण 4 आठवडे या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे
आणि वीक्सचं कन्वर्जन आपण मंथमध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम नंबर सेकंड हा आपला काय झालं आहे त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन आणि प्रॉब्लेम हा आपल्या या ठिकाणी सोडवून पूर्ण झालेला आहे. आता याच्यामध्ये इन द बुक्स ऑफ कंपनीचं नाव दिलं नसल्यामुळं आपण तिथं राईट डाऊन कंपनीचं नाव केलेलं नाही. त्यानंतर करंट असेट्समध्ये काय काय येतं त्या फॉर्मॅटनुसार आपण ते घेतलेलं आहे. आता इथं पाहायचं झालं तर करंट असेट्समध्ये आपण या ठिकाणी फॉर्मॅटनुसार काय येणार, आपल्या फॉर्मॅटनुसार येईल रॉ मटेरियल येतं, वर्क इन प्रोसेस येतं, फिनिश्ड गुड्स येतं, डेटर्स येतं, कॅश येईल, बँक बॅलन्स येईल. इथं काय दिलेलं नाही त्यामुळे घेतलं नाही. फक्त इथं इम्पॉर्टंट पॉईंट कुठला आहे तर या ठिकाणी रेट घेताना फक्त रॉ मटेरियल आणि तुमचं क्रेडिटर्स आणि वेजेस असतील डायरेक्ट लेबरच्या बाबतीमध्ये तो रेट घेताना व्यवस्थित घेतल्यानंतर प्रॉब्लेममध्ये फक्त बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्या व्यतिरिक्त या प्रॉब्लेममध्ये काही नाही. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहेत. आपला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. वर्किंग कॅपिटलची अमाऊंट काढताना पहिल्यांदा येणार आउटपुट, त्यानंतर येणार इंटू रेट, त्यानंतर येणार इंटू पिरियड. मग पिरियडचं कन्वर्जन आपण कसं करायचं आहे ते आपण इथं बघितलेलं आहे. आता हा प्रॉब्लेम आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मग पुन्हा एकदा आपण बघूयात प्रॉब्लेम. करंट असेट्स पहिल्यांदा प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं करायचं बघा. इन द बुक्स ऑफ डॉट येईल, कंपनीचं नाव दिलं नसल्यामुळे आपण इथे घेतलेलं नाही. फोरकास्ट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, डेट वगैरे त्याला काही नाही. ए पॉईंट येईल करंट असेट्समध्ये पहिलं रॉ मटेरियलची अमाऊंट 10,000 गुणिले रॉ मटेरियल असल्यामुळे रॉ मटेरियलचा दर इंटू 6 इंटू 1 मंथ पिरियड दिलेला आहे त्याला डिवायडेड बाय 12 केलं. मंथमध्ये दिलेलं असल्यामुळे आपण डिवायडेड बाय 12 त्याची अमाऊंट आपण इनर कॉलमला घेतली. कॅल्क्युलेटेड अमाऊंट आली 5,000. वर्क इन प्रोसेस ही करंट असेट आहे, जे करंट असेट्समध्ये ते घेतलेलं आहे. त्याचं आपण अमाऊंट काढताना आउटपुट 10,000 युनिट्स इंटू रेट. वर्क इन प्रोसेसला आपण टोटल कॉस्ट घेतली कारण त्या वर्क इन प्रोसेसमध्ये तिथं रॉ मटेरियलसुद्धा लागेल, लेबरसुद्धा लागतील आणि ओव्हरहेडसुद्धा या ठिकाणी खर्च होईल. म्हणजे इंटू 15 इंटू 1/2 इंटू 1 डिवायडेड बाय 12. म्हणजे इथं आपण वीक्सचं कन्वर्जन मंथमध्ये केलं आणि ती अमाऊंट आली आपली 6,250. फिनिश्ड गुड्स ह्या ठिकाणी फिनिश्ड गुड्स 1/2 मंथ दिलेला आहे. म्हणजे आपण काय केलं त्याचं कन्वर्जन या ठिकाणी 3 डिवायडेड बाय 2 जरी केलं तर 1/2 किंवा 1.5 मंथ्स येतं. म्हणजे फिनिश्ड गुड्स घेताना आपण आउटपुट 10,000 इंटू रेट. फिनिश्ड गुड्स म्हणजे तयार झालेला पक्का माल. मग तिथं तयार होणारा पक्का माल असेल त्यासाठी काय काय लागेल, रॉ मटेरियल लागेल, लेबर लागतील आणि ओव्हरहेड्स लागतील. म्हणून आपण इथं काय घेतलं, टोटल कॉस्ट घेतलं इंटू त्याचा पिरियड दिला आहे 1 and 1/2 मंथ. म्हणजे त्याचं कन्वर्जन आपण करून 3 डिवायडेड बाय 2 इंटू मंथमध्ये दिलं असल्यामुळे त्याला आपण डिवायडेड बाय 12 करावं लागेल. डेटर्सला सुद्धा आपण काय केलं आहे 2 मंथचा क्रेडिट पिरियड अलाउड केलेला आहे कंपनीनं. म्हणजे 10,000 युनिट्स हे आउटपुट आलं इंटू रेट घेताना आपण टोटल कॉस्ट घेणार इंटू 2 डिवायडेड बाय 12. त्याची अमाऊंट आली 25,000. त्यानंतर टोटल ऑफ करंट असेट्स आली 55,000. त्यामधून आपण लेस काय करतो, करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटीमध्ये काय येणार, क्रेडिटर्सनं क्रेडिट पिरियड अलाउड केला आहे 1 मंथचा. म्हणजे आपण काय केलं मग फॉर्म्युल्यानुसार ती अमाऊंट काढली तर किती येते ती 10,000 आउटपुट इंटू क्रेडिटर्स म्हणजे कोण तर सप्लायर ऑफ रॉ मटेरियल. मग कंपनी त्यांना पेमेंट करताना कुठलं करणार तर रॉ मटेरियलचंच पेमेंट कंपनी करेल. म्हणजे इंटू 6 इंटू पिरियड किती दिला आहे 1 मंथ. म्हणजे 1 डिवायडेड बाय 12 अमाऊंट आली 5,000. त्यानंतर लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस. मग इथंसुद्धा कॅल्क्युलेट करताना आउटपुट किती आहे 10,000 इंटू रेट. वेजेस कोणाला दिले जातात तर लेबरला. मग लेबरचा रेट इथं येईल किती आहे रेट ₹4 पर युनिट. म्हणजे ₹4 आला इंटू इथं किती दिलेला आहे तो वीक्स किती दिला आहे 1 वीक्स आपण मंथमध्ये कन्वर्जन केलं म्हणजे किती आलं 1/4 मंथ. म्हणजे 1/4 इंटू 1 डिवायडेड बाय 12. म्हणजे डिवायडेड बाय 12 केलं ते अमाऊंट येते 833.33. म्हणजे आपण इथं कन्सिडर किती केली 833. म्हणजे अशा पद्धतीनं टोटल ऑफ करंट लायबिलिटी आली 5,833. टोटल ऑफ करंट असेट्स येत आहेत 55,000 आणि ते मायनस केल्यानंतर ए मायनस बी वर्किंग कॅपिटल किती आलं आपलं 49,167. हे आपलं वर्किंग कॅपिटल आलं. आणि आपण खाली नोट काय लिहिली द वीक्स इज कन्वर्टेड इन टू मंथ अँड 1 मंथ इज इक्वल टू 4 वीक्स. मग त्यानुसार हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या,
व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी वाढवायची असेल तर तिथे तुम्ही बघत असताना क्वालिटीमध्ये जाऊन तिथं हायेस्ट क्वालिटी केल्यानंतर ह्या व्हिडिओचं क्लॅरिटी आणखी या ठिकाणी चांगली येईल. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं ती पुढची प्रोसेस तुम्ही पूर्ण करा. म्हणजे व्हिडिओची क्वालिटी वाढवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओची क्लॅरिटी आणखी जास्त पद्धतीनं चांगली दिसू शकते. थँक्यू व्हेरी मच.